Hello, students. Today we are going to learn about weather. How to talk about the weather. So, whenever you want to ask a question, how is the weather? Then you can say, what is the weather like? जेव्हाही तुम्हाला वातावरण कसं आहे हे विचारायचं असेल, तेव्हा तुम्ही या फ्रेजचा यूज करू शकताय. व्हॉट इज द वेदर लाईक? देन आफ्टर दॅट, जर वातावरण ढगाळ असेल तर तुम्ही म्हणशाल इट इज क्लाउडी. ओके, CLOUD, क्लाउड म्हणजे ढग. आणि ढगाळ जेव्हा वातावरण असेल तेव्हा तुम्ही म्हणणार इट इज क्लाउडी. जेव्हा खूप थंड वातावरण असेल, खूप थंडी असेल, तेव्हा तुम्ही म्हणणार इट इज कोल्ड किंवा इट्स कोल्ड. इट्स कोल्ड. जेव्हा ऊन असेल, दुपारच्या वेळेला जसं ऊन असतं, जर तसं ऊन असेल तर तुम्ही म्हणू शकता इट इज सनी किंवा इट्स सनी. आणि जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की इथे ऊन आहे, तेव्हा तुम्ही म्हणू शकताय इट इज सनी हिअर और इट्स सनी हिअर. आणि तेथे ऊन आहे तर तुम्ही म्हणणार इट इज सनी देअर, इट्स सनी देअर. जेव्हा हवा सुटलेली असेल तेव्हा आपण म्हणणार इट इज विंडी, इट इज विंडी. हिअर यू कॅन सी इन ग्रीन कलर. जेव्हा खूप जास्त गरम वातावरण असेल, जसं की उन्हाळ्यामध्ये असतं, मग आपण त्या वातावरणाबद्दल बोलण्यासाठी यूज करणार इट्स हॉट, इट्स हॉट. पाऊस जेव्हा पडत असेल तेव्हा आपण म्हणणार इट्स रेनी, इट्स रेनी. जेव्हा रिमझिम पाऊस असेल तेव्हा आपण म्हणणार इट इज ड्रिझलिंग. आणि जेव्हा खूप जोरात पाऊस असेल तेव्हा आपण म्हणणार इट इज पोरिंग और इट्स पोरिंग. त्यासाठी अजून एक फ्रेजही आहे ज्याचा आपण वापर करू शकतोय. इट्स रेनिंग लाईक कॅट्स अँड डॉग्स. इट्स रेनिंग लाईक कॅट्स अँड डॉग्स म्हणजे खूप जोरात मुसळधार पाऊस सुरू आहे. जेव्हा वादळ असेल वातावरणामध्ये तेव्हा आपण म्हणणार इट इज स्टॉर्मी. स्टॉर्म म्हणजे वादळ, STORM. स्टॉर्म म्हणजे वादळ, इट्स स्टॉर्मी म्हणजे वादळ आहे. नाव माय क्वेश्चन टू यू इज, आपण इथे इट्सचाच वापर का केला आहे? कारण आपण इटचा वापर नॉन लिव्हिंग थिंगसाठी करत असतो, म्हणजे निर्जीव वस्तूंसाठी, आणि सजीवांमध्ये फक्त प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी. ओके. त्यानंतर इथे धुके पडलेले आहेत तर आपण धुक्यांना इंग्लिशमध्ये फॉग म्हणत असतो. FOG, फॉग. फॉग म्हणजे धुके. जेव्हा धुके असतील वातावरणामध्ये तेव्हा तुम्ही म्हणणार इट्स फॉगी, इट्स फॉगी. हिअर यू कॅन सी इन ग्रीन कलर. इट्स फॉगी. जेव्हा बर्फ असेल, जेव्हा बर्फ पडलेला असेल तेव्हा तुम्ही म्हणणार इट्स स्नोवी. हे जे छोटे छोटे दिसत आहेत तुम्हाला, याला आपण स्नोबॉल्स म्हणू शकतोय. आणि बर्फ जर पडत असेल तर आपण म्हणणार इट्स स्नोवी, इट्स स्नोवी. सो आज आपण वेदरबद्दल कसं बोलायचं हे शिकलो आहोत. कीप रिवायझिंग दिस in order to keep all the sentences which we have learned in mind.